अजून काही विशिष्ट पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून तर विकेट हॅट्रिकसाठी विशिष्ट पारितोषिक आलंय. मुबीन बायको त्यांचे मेवणे आहेत अब्दुल हमीद खान यांच्याकडनं रोख रुपये पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी 5,000 रुपयाचं. आणि त्यांच्याचकडनं अजून एक पारितोषिक आलं या स्पर्धेमध्ये. जो कोणी गोलंदाज निर्धाव षटक म्हणजे मेडन ओव्हर षटक त्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे 3,000 रुपयाचं. अशी काही विशिष्ट पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतात. या स्पर्धेचं तुम्हाला थेट प्रक्षेपण सुद्धा पाहायला मिळते. tenniscricket.in ची पूर्ण टीम सज्ज आहे. त्यांचे कॅमेरामॅन सज्ज आहेत, त्यांचे ऑफिशियल सज्ज आहेत. सर्वांचं मी हार्दिक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू पाठवून द्यायचा आहे. आणि यंग फायटर मुरादपूर आपला सुद्धा एक खेळाडू पाठवायचा आपण. बोलर्सची अजून नावं मला माहिती पडलेली नाहीयेत. गोलंदाज सरफराज बॅकफुटला गेले, टायमिंग होत नाहीये. 2 फटके आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही बॅट्समन कडून, खास करून कृष्णा आणि पंकज कडनं, की त्यांच्या रेंजमध्ये असलेले चेंडू प्रॉपर टायमिंग होत नाहीये, बॅटर चेंडू येत नाही. तरी तुझ्या दोघांनी मात्र एक धाव कंप्लीट करून आपलं खातं उघडले. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत रेलिंगच्या थोडेसे बाहेर, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर रेलिंगच्या बाहेर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना थोडंसं विनंती, थोडंसं बाजूला व्हा, आम्हाला विजन मिळत नाहीये तिथून. धावसंख्या दाफलकावर 2. सरफराज बाक्कर ओव्हर द विकेट ऑन साइडला. टिपिकल कृष्णा सातपुते शॉट, सीमारेषेवर षटकार. मधून धावसंख्या खूप वेगाने पुढे सरकते. धावफलकावरती 8 या धावसंख्येवर. आज पंकजचं प्रमोशन झालंय, पंकजला प्रमोट केलं गेले ओपनिंग बॅट्समन म्हणून. सरफराज बाक्कर स्टेप आउट झाले, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू हवेमध्ये, तो सुद्धा सीमारेषे बाहेर जाणार. षटकार. कृष्णाच्या बॅटमधनं यासाठी सुद्धा पारितोषिक आहेत सलग. तुम्ही पाहतात जर जास्तीत जास्त षटकार कुठलाही फलंदाज या स्पर्धेमध्ये लगावतो त्यासाठी पारितोषिक आहे रोख रुपये 11,019 रुपयाचं. सर्वाधिक षटकार म्हणजेच षटकारांचा बादशाह, षटकारांचा राजा म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. यासाठी सुद्धा पारितोषिक आहेत, कॅच प्राइज आहे. तर 2 षटकार आलेत कृष्णाच्या बॅटमधनं. ओ द विकेट. चेंडू आता मात्र एलिव्हेशन भरपूर मिळालंय. मिड विकेटला क्षेत्राच्या खूप वेगाने येतोय, जीवाच्या आकांताने तो पळतोय, पण त्याच्यापर्यंत तो पोहोचू शकत नाहीये. चेंडू कव्हर करू शकत नाही, ग्रीप होऊ शकत नाहीये. आणि इथे मात्र झेल सुटलाय. लास्ट मुवमेंटला खूप चांगला प्रयत्न, अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता, चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न होता, ग्रीप करायचा प्रयत्न होता. एलिव्हेशन भरपूर मिळालं, टायमिंग झालं नाही, पण ताकद सुद्धा थोडीशी कमी पडते. मिड विकेटला हा फटका दाखवला होता कृष्णाने, तोपर्यंत 2 धावा तो अंकित करतोय आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. माझ्यासोबत वैभव नाकरे आहेत. एकूण धावसंख्या दाफलकर 16 विदाउट लॉस. सरफराज बाक्कर जेमतेम 10 ते 12 पावलांचा रन घेऊन स्टार्ट करतायत. ओव्हर द विकेट फुल टॉस आहे. चेतशे काय तिथे आता झेल टिपलाय. इथे मात्र चूक होणार नाही. दिस इज बिग विकेट. काय सेलिब्रेट करतोय बघा गोलंदाज, आणि इथे मात्र फलंदाज
मध्ये आज आमच्या सोबत तुम्ही पाहतात विनायक जाधव जे साथीने स्पर्धेमध्ये खूप चांगलं समालोचन करतात. त्यांच्यासोबत इब्राहिम सरगुरू सुद्धा आहेत. त्यांच्या सुद्धा आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. अजूनही 12th मॅन आलेलं नाहीये कॉमेंट्री बॉक्समध्ये. साथीने आम्ही सूचना करतोय. BNB स्पोर्ट्स 12th मॅन कृष्णा आपला खेळाडू पाठवायचा आपण लवकरात लवकर. या प्लीज. वैयक्तिक 15 धावा कुठल्या मैदानावर कृष्णा सातपुतेने आणि पहिल्या षटकात आपल्या संघाला यश सुद्धा मिळवून दिलं. गोलंदाज सरफराज बाक्कर 16 धावसंख्येवर पहिला ब्रेक थ्रू मिळालाय तो यंग फायटर मुरादपूर या संघाला. फलंदाजीला आले तिजास. नॉन स्ट्रायकिंग एंडला पंकज. ओ द विकेट. ओ गुड बॉलिंग. अप्रतिम बाउन्स. अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी. शॉर्ट ऑफ गुड लेन आणि तिथून मध्ये चेंडू जबरदस्त टेक ऑफ घेत असताना पंकजला अक्षरशः नामोहरम केलं आहे चेंडूने. ओ गुड बॉलिंग. पंकज सारखा खेळाडू समोर असताना असा चेंडू टाकणं एक स्वतःमध्ये एक विश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे. आत्मविश्वास निर्माण करणारी गोष्ट आहे. शाळेमध्ये फक्त 10वीच्या वर्षामध्ये आहे तो खेळाडू आणि काय गोलंदाजी, काय चेंडू हाताळलाय. ओ प्रतिम चेंडू. सबमरीन बागपुढे जाण्यासाठी भाग पाडलं. 2 चेंडू डॉमिनेट केले पंकज सारख्या फलंदाजाला. ओ गुड बॉलिंग. गोलंदाज या षटकामध्ये आहेत ते हसन अमदुले. प्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटक पहिल्याच चेंडू बाउन्सर होता. नाकाच्या जवळून चेंडू गेल्यानंतर पाहतात अप्रतिम चेंडू हाताला आणि नंतर मात्र चेंडू पाहतात थोडासा गुडलेंथवर वापर केला आणि तिथून थोडासा चेंडू खाली राहतोय. ओ द विकेट. हा चेंडू हुक केलाय ऑन साइडला. पंकजला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. चेंडू सीमारेच्या बाहेर जाईल. चौकार. मार्गस्थ असताना ओ द विकेट. ऑन साइडला चेंडू हवेमध्ये बघायचा. स्कोर द विकेट जातोय. टॉवरच्या वरून चेंडू फ्लाय होतोय सीमारेषे बाहेर. टिपिकल पंकज जाधव शॉट. आउट दाखवले आपल्या बॅटमधून आणि एक चौकार एक षटकार स्वागत केलंय या पवन तलावच्या मैदानावर या हसनचं. 2 तुंग फटके. धावसंख्या तेवढ्याच वेगाने फ्लाय होते आणि जाऊन विसावते ती 26 या धावसंख्येवर. ओव्हरपिच होतं. थोडेसे शफल झाले आणि पुन्हा एकदा थोडंसं शांत केलंय ते फलंदाज पंकज जाधवला. फुल लेंथ गुड लेंथ वापर आणि शॉर्ट ऑफ गुड लेंथ असे काही चेंडू वापरले गेले आणि त्यापैकी 2 चेंडू खूप चांगले फटकावले मी पाहतात फलंदाज पंकजने. पण आता मात्र एक फुल लेंथचा चेंडू थोडंसं शांत केलंय पंकजला. धावसंख्या कायम. धावफलकावर 26. हसन पुढे खेळले. समोर खेळत आहेत. कोणी शतशती जवळपास नाहीये. चेंडू थांबत नाहीये. 1 बाउन्स वर तर रोपसी मारेच्या बाहेर. चौकार.
M2 चॅम्पियन, 11 फायटर चिपळूण, काका 11 चिपळूण आणि मामा भांजे चिपळूण असे एकूण 8 संघ या स्पर्धेत खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. आणि या 8 संघांमधनं 7 सामने होतील आणि एक संघ पुन्हा एकदा क्वालिफाय होईल तो आजच्या दिवसामध्ये उपांत्य फेरीसाठी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतो असत. 2 षटकाखेर 15च्या सरासरी तब्बल 30 धावा कुठल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. खास करून सुरुवात मात्र खूप चांगली झाली कृष्णाकडनं 15 त्यांनी कुठल्या आणि स्टार्टिंगला पहिल्यांदाच येतो तो इजाज कुरेशी. असद राऊंड विकेट ऑन साइडला एक्झॅक्टली स्कोर द विकेट. चेंडू होतोय क्षेत्ररक्षक घेतात. हो गुड फिल्डिंग. असं नव्हते तिथे डीप मध्ये. सुपर फिल्डिंग राऊंड फिल्डिंग पाहायला मिळते. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उचलतायत आणि फेक जोपर्यंत करतील तोपर्यंत इजाजने आपलं खातं एका धावेने उघडले. धावसंख्या पुढे सरकतो धावफलकावर तो 31 या धावसंख्येवर. 31 लॉस ऑफ 1 इन द थर्ड ओव्हर. तिसरा षटक मार्गस्थ असताना फील्डमध्ये काही चेंजेस आणतात कारण पंकज आता उजव्या हाताने फलंदाजी करतोय. लगेचच ऑफसाईडचा क्षेत्ररक्षक आता तो कव्हर पॉइंट रिझन मध्ये येतोय. ओ द विकेट. पंकजच्या रेंज मध्ये चेंडू होता आणि पंकजने तो फेकून दिला सीमारेषे बाहेर. लॉंग लेग बाउंड्री क्लिअर करतोय. षटकार. बॅटिंग जणू काही वादळ आहे मैदानाच्या आतमध्ये. त्या वादळाला शांत कोण करणार. पंकज जाधव ऑन फायर. चेंज ऑफ द पेस. गती परिवर्तन तर सुद्धा लवकर अटेम्प्ट केलाय. थोडेसे थांबले होते. थोडेसे पॉज घेतला होता. थोडेसे कन्फ्युज झाले खेळाडू पण लास्ट मोमेंटला काय चांगला झेल फिनिश केलाय फलंदाज बाद. बबलू पाटील येतात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. महाराष्ट्र पोलीस मध्ये सेवेला आहे बबलू आणि खूप चांगले ऍथलीट आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट खूप चांगले ऍथलीट आहेत. आक्रमक फलंदाज आहेत. ही त्याची ख्याती आहे. ही त्याची ओळख आहे. आणि बघायचं आहे पंकज बाजूनंतर पंकजची जागा तो मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतोय 4थ्या क्रमांकावर. ज्याप्रमाणे पंकजने फलंदाजी केली तशीच मात्र ओळख या खेळाडूची आहे. बबलू पाटील स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला इजाज. गोलंदाजी मार्कवर असद आणि असदला मिळणार हे पहिलं यश. सांघिक यश जर विचार केला तर एकूण 2 गडी बाद झालेत. एक यश मिळालं आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये गोलंदाज सरफराजला शेवटच्या चेंडूवर. चेंज ऑफ द पेस. गती परिवर्तन. ऑन साइडला फक्त दिशा दिली चेंडूला. शॉर्ट फायनलला चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच लगेचच मिलिंद केळकर यांचा इशारा. हा चेंडू लेग बायच्या स्वरूपात मात्र मागे जातोय. चेंडू पाहायला ब्रश झाला. थोडेसे डबल माइंडेड झाले की फटका जो तुम्ही बघा ड्रिल करून दाखवतायत फलंदाज बबलू पाटील की कसा खेळायचा होता. चेंडू जाणं गरजेचं होतं. थोडंसं शफल होणं गरजेचं होतं पण मध्ये शफल होत नाहीये. तिथे मध्ये चेंडू लेग बायच्या स्वरूपात एकदम मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती धाव फलकावर 38 या धावसंख्येवर. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा असद. राऊंड विकेट मारा करेल. टायमिंग होत नाहीये प्रॉपरली. बॅटचा एलिव्हेशन खूप उंच गेलं होतं. स्पीड 2 धावायचा प्रयत्न 2 धावा पूर्ण सुद्धा होणार. गुड रनिंग. बॅकअप होत नाहीये प्रॉपरली चेंडू आणि तोपर्यंत फलंदाज एजाज मात्र या 2 धावा तो कंप्लीट करतोय. 2 धावे धावसंख्या सरकते पुढे धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 3 षटकामध्ये तिसरं षटक मार्गस्थ असताना 40 धावा धावफलकावर. 13च्या पलीकडे सरासरी मेंटेन केली आहे. आज भरपूर प्रेक्षक वर्ग विनायक आपल्याला पाहायला मिळतोय आज पहिल्याच सामन्यामध्ये कारण स्टारकास्ट उतरली मैदानाच्या आतमध्ये. मोठे मोठे खेळाडू या संघात तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चेंडू उंच 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 आणि तेवढंच लांब लांब लांब. इजाजचा ब्रँडेड शॉट. षटकार. चिपळूण या संघाने कुठल्या आहेत खूप
अटॅकिंग बॅटिंग ज्याची मात्र ओळख या संघाची आहे ती ओळख पुन्हा एकदा आपल्या पवन तलावच्या सर्व लाडक्या रसिकांना आमच्या आयोजकांना दाखवत असताना हा सर्व पूर्ण संघ हे सर्व फलंदाज अटॅकिंग बॅटिंग त्यांचा जे नेहमीचा जो गुणधर्म आहे जो नॅशनल खेळ आहे तो मात्र खेळ करत असताना आणि निश्चितपणे की यंग फायटर मुरादपूर इथे मात्र संघ तुम्ही मात्र थोडासा मात्र दबावाखाली कारण इथे मात्र फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळते खूपच वेगाने सुरू आहे खूप चांगली धावसंख्या उभारली जाते आणि 15ची सरासरी प्रतिषटकामागे तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहे सरफराज बाक्कर गोलंदाज सज्ज होते गोलंदाजी मार्कवर सामोरं जाईल तो सरफराज बॉटम हँडचा वापर पुश केले चेंडूला हलक्या चेंडूला फक्त प्लेस करतायत शॉर्ट कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट करते फलंदाज आणि धावसंख्येला देतात आकार धावफलकावर तो 47 आहे धावसंख्येवर 47 ऑन द बोर्ड चांगली सुरुवात चौथं षटक मार्गस्थ असताना सरफराज सामोरं जाईल स्ट्रायकिंग केला फलंदाज एजाज चेंडू हवेमध्ये इनसाइड आउट चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री क्लिअर करतोय चेंडू खूप वेगाने सीमारेषे बाहेर आणि हा चौकार सुपर बॅटिंग पहिला चौकार डोळ्यांचा अक्षरशः पारणं फिरणारा इनसाइड आउटचा फटका जास्त एलिव्हेशन नव्हतं बरोबर चेंडू पॅरल स्ट्रोकच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री मात्र क्लिअर करतोय आणि खूप चांगला चौकार पाहायला मिळाला त्याचबरोबर धावसंख्या तुम्ही पाहता धावफलकावर 50 अप 50 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत धावसंख्या 51 फुल टॉस होता ऑन साइडला पॅडल्सीचा फटका दाखवायचा होता खूप जो वेगाने मात्र चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पण पंच ताबडतोब वळतात मिलिंद केळकरांनी इशारा करता हा चेंडू वाईड आहे धावसंख्या धावफलकावर 52 चेंडू ओव्हर पिच होतं बॅकफुल्डला थांबले ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आउटसाइड एज आणि तुम्ही पाहतात चेंडू गलीच्या रिजन मध्ये निघून जातोय तोपर्यंत एकदा फलंदाज कंप्लीट करतायत एक पारितोषिक आलंय मुझम्मिल अकबन यांच्याकडून इजाज कुलीसाठी सलग 3 षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक आहे स्टार्किंग फलंदाज बबलू सरफराज सबमरीन बॅकफुटला गेले ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न लाऊड अपील पंचांकडे पण पंच सांगतायत जणू काही चेंडू तो एसटी सोडून जात होता चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते हाईट फॅक्टर काय आहे हे सगळ्या गोष्टी तपासल्या जातात या सगळ्या गोष्टी चाचपडल्या जातात पंचांकडून नंतर मात्र निर्णय येतो त्यांचा आणि इम्प्रेस सुद्धा होत नाहीये अपीलवर सरफराजच्या पण पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये या षटकात खूपच चांगली गोलंदाजी केली अचूक टप्पर गोलंदाजी केली आहे मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले दोन्ही फलंदाजांना सरफराज बाक्करने ओहो गुड शॉट अप्रतिम फटका रेंज मध्ये होता रडार मध्ये होता आणि फेकून दिला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर षटकार प्रत्येक फलंदाज इथे मात्र मंत्रमुग्ध होऊन फलंदाजी करतोय आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना सुद्धा मंत्रमुग्ध करतायत कृष्णा सातपुते बाद झाला 15 धावा कुठल्या 2 षटकार त्याने दाखवले पंकज बादल त्यांनी खूप चांगली फलंदाजी केली आणि बबलू पाटील सुद्धा खूप चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी ओ द विकेट ओव्हर पिच होतं समोर केलेत मिडॉन चेंडू मागे जातोय लॉंग क्षेत्र चेंडूवर येतोय गुड फिल्डिंग चांगली फेकी सुद्धा होते आणि मेल दी फक्त एकच धाव चांगली फेकी धावसंख्या धावफलकावर 60 ऑन द बोर्ड खूप गतीने मात्र धावसंख्या ही पुढे सरकते तर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होते 4 षटकांची धावसंख्या जी मागच्या षटकामध्ये 15.33 ही सरासरी होती या षटकात थोडीशी कमी येते कारण प्रति षटकामागे 15च्या सरासरीने 60 धावा फक्त कुठल्या जातात कारण या षटकामध्ये धावा खूप कमी खर्च केल्यात ते गोलंदाज सरफराजने 2 षटकांचा स्पेल त्यांनी पूर्ण केला पहिल्या षटकात आपण पाहिला एकूण धावा त्यांनी खर्च केल्या एकूण 16 धावा आणि या षटकाचा विचार केला खूप चांगली गोलंदाजी मात्र निश्चितच केली आहे आणि अवघ्या 14 धावा खर्च केल्यात 2 षटकात 30 धावा खर्च केल्यात पण सफलता मात्र एकच तुम्हाला पाहायला मिळते या गोलंदाजाकडनं एकमेव फलंदाज कृष्णा सातपुते त्यांनी मात्र बाद केलं
आणि त्यानंतर आपण पाहिलं की गोलंदाज असदने मात्र एक सफलता अर्जित केली. असे एकूण 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत, कृष्णा सातपुते आणि त्याचबरोबर पंकज जाधव. इथून आघाडीचे फलंदाज तंबूत परतलेत. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन, कृष्णा सातपुते 15 धावांचं आणि पंकज जाधव एकूण 21 धावांचं. तर बबलू पाटील वैयक्तिक 7 धावसंख्या करतो खेळतो मैदानाच्या आतमध्ये. तर इजाज कुरेशी एक षटकार एक चौकाराच्या मैत्रीने 14 धावसंख्या करतो, नाबाद खेळतोय. लास्ट ओव्हर टू गो आणि हुझैफ लीडिंग एज, संधी आहे, झेल होणार का प्रश्न होता आणि मिस्ड कॉल. झेल मिस केलाय पूर्णपणे, मिसफील्ड होते तिथे, कारण चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. कॉन्सन्ट्रेशनची गरज होती. एक तर तुम्ही विद्युत प्रकाश झोतामध्ये खेळताय, कृत्रिम दुधिया रोशनीमध्ये तुम्ही खेळताय, अशा मुवमेंटला कॉन्सन्ट्रेशनची खूप गरज असते. आणि झेल कोणा सोडला तर बबलू पाटीलचा. 61 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ टोटल 2 इन द लास्ट ओव्हर. बघायचं आहे 5 चेंडू आहेत बीएनबी स्पोर्ट्स संघाकडे आणि बबलू पाटीलच्या वाट्याला किती चेंडू येतात आणि किती तो उपद्रव देतोय समोरच्या संघाला, याकडे सर्वांचं लक्ष असणार. स्टार्टिंगला इजाज ओ द विकेट, समोर केलं पॅरलल स्ट्रोक स्ट्रेट टू द ग्राउंड, ब्युटिफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. राऊंड विकेट येतात, अजून एक दमदार फटका, एक चेंडू लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर आणि एक चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. राऊंड विकेट, इथे मात्र खोदून काढल्या चेंडूला, अटेम्प्ट केलंय डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या दिशेने, फटक्याचा जणू काही चटका लागला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार, चौकार. मिस टाइम, यशला यावं लागेल खूप वेगाने, गोलंदाज तिथे चेंडू स्वीकारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र झेल ड्रॉप. किस्मत भी बहादुर काही साथ देते. इथे मात्र वादात ज्याप्रमाणे फटकेबाजी केली धावांचा अक्षरशः डोंगर उभारलाय. 2 वेळा संधी होती झेल पकडण्याची, एक तर बबलूचा आणि इथे मात्र एक तर इजाजचा. त्यामुळे काय होणार होतं की धावसंख्या अजून थोडीशी कमी पाहायला मिळणार होती, पण इथे मात्र दोघांही फलंदाजीमध्ये झेल सुटले. त्यांनी बघायचं आहे चेंडू काही शिल्लक आहे या षटकातले, एकच चेंडू शिल्लक आहे आणि तो आलाय तो बबलूच्या वाट्याला. 78 ऑन द बोर्ड, 78 धावा धावफलकावर फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट, ऑन साइडला प्लेसमेंट चांगली आहे, शेतशे घेत ते शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू तिथे कव्हर करेपर्यंत एकच धाव मिळेल या चेंडूवर आणि धावसंख्या अंकित झाली 5 षटकांच्या समाप्तीनंतर 79 धावा धावफलकावर आणि 80 धावसंख्येचं लक्ष उभारलंय ते बीएनबी स्पोर्ट्स या संघाने यंग फायटर मुरादपूर या संघासमोर. अटॅकिंग बॅटिंग, नाबाद फलंदाजी 2 खेळाडूंची तुम्हाला पाहायला मिळाली. यामध्ये बबलू पाटील खूप चांगला परफॉर्मन्स, इजाज कुरेशी तब्बल 25 धावा, क्वार्टर सेंचुरी कंप्लीट केली आणि बबलू पाटीलचं खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन, एक षटकार आला त्या बॅटमनना आणि 3 सिंगल, एकूण 9 धावा अंकित केल्या आपल्या बॅटमधून या खेळाडूने. आणि प्रत्येक फलंदाज आपलं कॉन्ट्रीब्युशनने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं या सामन्यामध्ये. खास करून ओपनिंग बॅट्समन स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट, तब्बल 15 धावा कुठल्या, 2 षटकार, एक डबल, एक सिंगल, 15 धावांचं योगदान. त्यानंतर पंकज जाधव नेहमीप्रमाणे त्याच्या स्टाईलमध्ये 2 षटकार 2 चौकार, 21 धावा कुठल्या. इजाज कुरेशी त्याच्या बॅटमन आले 2 षटकार 2 चौकार, त्याची सुद्धा धावसंख्या नाबाद 25 आणि बबलू पाटील एक षटकाराच्या मैत्रीने 9 धावा अंकित केल्या. सरफराजचं षटक 16 धावांचं, त्यानंतर आपण हसनचं षटक पाहिलं, हसनने मात्र धावा करता गेल्या ते एकूण 14 धावा. त्यानंतर आपण पाहिलं पुन्हा असद आले गोलंदाजी मार्कवर, खूप चांगली वेगवान फटकेबाजी.
पहिल्या षटकात 16, त्यानंतर 14, त्यानंतर हसाच्या षटकात 16, त्यानंतर सरफराज पुन्हा एकदा महागडा ठरला 14 धावा आणि शेवटचं षटक मात्र खूप वेगळं पाहायला मिळालं. 2 षटकार 1 चौकार आणि सर्वाधिक धावा या स्लॉगर मध्ये आल्या तब्बल 19 धावा आणि 5 षटकाखेर धावसंख्या पाहायला मिळते. धावफलकावरती एकूण 79 आणि 80 धावांचं लक्ष उभारलंय. येस, आपण वेळूया विनायक जाधव यांच्याकडे. थँक्यू. आपण पाहतोय फ्रेंडशिप चषक, फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सीझन 2 स्पर्धेतील पहिला सामना खेळवला जातोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. BMD संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नक्कीच अत्यंत सुंदर फलंदाजी. कृष्णा सातपुतेने 15 धावांचं योगदान देताना 2 षटकार लगावले होते. तर 9 चेंडूंचा सामना करताना पंकज जाधवने तब्बल 21 धावांचं योगदान दिलंय. त्याच्या खेळीत देखील आपण 2 षटकार पाहिले. तर नक्कीच एजाज कुरेशी आपण पाहिलं तर 25 धावांचं योगदान देताना 2 षटकार 2 चौकार. तसेच आपण पाहिलं तर बबलू पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिला तर 1 षटकार. एकूण ह्या सामन्यामध्ये पाहिलं तर 8 षटकार आणि तब्बल 5 चौकार लगावले गेलेत. स्टार खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे आणि नक्कीच एजाज कुरेशीसाठी ऐतिहासिक पवन तलाव मैदान अत्यंत लाभदायक आहे. कारण ह्याच ऐतिहासिक पवन तलाव मैदानावरती एजाज कुरेशीने आपण पाहिलं तर खासदार चषक, निलेश राणे खासदार चषक स्पर्धेत संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज असा तिहेरी मुकुट देखील पटकावला होता. तोच एजाज अत्यंत सुंदर कामगिरी करतोय आणि नक्कीच एजाजच्या 31 धावांमध्ये आपण पाहतो 3 षटकार, अत्यंत दर्जेदार कामगिरी. एजाजच्या ह्या खेळीसाठी त्यांचे फॅन्स म्हणजेच हमीद परकार एजाजच्या खेळीसाठी 31 धावांच्या खेळीसाठी 3 षटकारांसाठी दर्दी क्रीडा रसिक आमचे हमीदजी परकार यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. एजाजला विनंती करतो सामना संपल्यानंतर आपण आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. एकूण स्थिती पाहिली तर नक्कीच 80 धावांचा पाठलाग करताना यंग फायटर चिपळूण कशा प्रकारची कामगिरी पाहतो नक्कीच गरजेचं आहे. तर 80 धावसंख्येचं लक्ष गाठण्याच्या मैदानावर तुम्ही पाहतात फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 या स्पर्धेचं तुम्ही पाहतात हे दुसरं वर्ष आहे, दुसरं पर्व आहे, दुसरं एडिशन तुम्हाला पाहायला मिळते. मुबीनबाई खोत आणि श्री वाहबाई बेबल पुरस्कृत फ्रेंडशिप ट्रॉफी 2019. सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी हे प्रमुख संयोजक आहेत स्पर्धेच्या माध्यमातून आणि खूप चांगलं तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळते. 3रा दिवस या स्पर्धेचा. एकूण 5 दिवसाचा कालावधी आहे. लाडक्या क्रिकेट रसिकांना निश्चित एक सुवर्ण संधी आहे. फक्त 10 रुपयाचं कुपन तुम्हाला पिकअप करायचं आहे आणि 10 रुपयात निश्चित तुम्ही 5,000चे मानकरी होऊ शकतात. आतापर्यंत 2 वेळा अशी संधी मध्ये 2 आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आलेली आहे. तुम्हाला सुद्धा ही संधी आहे. फक्त 10 रुपयाचं तुम्हाला कुपन पिकअप करायचं आहे. तुमचं लकी ड्रॉच्या माध्यमातून जर नाव आलं तर कॅश प्राइज असेल ते 5,000 रुपयाचं. आपण वळूया दुसऱ्या सत्रामध्ये, कारण 80 धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे यंग फायटर मुरादपूर या संघाला. आणि जेव्हा दुसरं सत्र चालू होईल आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल, या आपण जाऊया या दुसऱ्या सत्रामध्ये आणि ऐकूया आपल्याच विभागातले अप्रतिम आणि दर्दी समालोचक विनायक जाधव यांना. धन्यवाद. थँक्यू. परब सर, 80 धावांचा पाठलाग करताना सलामीची जोडी मैदानात जाताना आपण पाहतोय शाहरुख आणि आराफत अशी जोडी. ह्या संघाचं वैशिष्ट्य नुकत्याच मागच्या आठवड्यात झालेल्या स्पर्धेमध्ये, मागच्या आठवड्यात झालेल्या मुरादपूर स्पर्धेमध्ये या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी अत्यंत दर्जेदार संघ आणि नक्कीच 80 धावांचा पाठलाग करताना कशा प्रकारची कामगिरी करतात पाहूया. स्ट्राईकला असलेला एजाज आणि नॉन स्ट्राईकला असलेला आराफत. सलामीचे षटक घेऊन येत आहे सुलतान खान. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. पाहूया वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आहे. सुंदर चेंडू आहे, मात्र पंच मिलिंद केळकर आमच्या दिशेने वाहतात. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू होता. नक्कीच एका धावेने स्वर धावेने खातं उघडलं जात आहे आणि वाईटच्या स्वरूपात बोनस स्वरूपात धाव मिळते. 81 धावांचा पाठलाग करताना यंग फायटर मुरादपूर संघाला. पुढचा चेंडू आहे, सुंदर फटका आहे, कवरच्या पट्ट्यात चेंडू, सुंदर झेल टिपला. व्हॉट अ कॅच दॅट वॉज फ्रॉम कृष्णा सातपुते. जबरदस्त कॅच आहे. कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं तरी वावगं ठरत नाही आतापर्यंतचा सुरेश झेल आहे. सुंदर व्ह्यू दाखवला, सुंदर रिप्ले दाखवला आणि हा जो कॅच आहे तो येणाऱ्या काळामध्ये भरपूरच व्हायरल होईल याच्यामध्ये मात्र शंका नाही. नक्कीच यानंतर होणारा सामना 11 फायटर चिपळूण, दिया स्पोर्ट चिपळूण. विनंती करतो दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचे. आजच्या सत्रातील
फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सत्र दुसरं दिवस तिसरा मॅच नंबर 2 विनंती करतो 11 फायटर चिपळूण दिया स्पोर्ट चिपळूण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अत्यंत सुंदर झेल टिपलाय कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव. पुढचा चेंडू हो अत्यंत सुंदर चेंडू आहे. चेंज ऑफ द पेस मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो ह्या चेंडूचा फार वापर केला जातो. इथे ह्या चेंडूचा तंतोतंत वापर केला जातोय. गोलंदाज सुलतान खानच्या माध्यमातून पुन्हा एकदा 80 धावांचा पाठलाग करताना भलं मोठे उद्दिष्ट असणार आहे. संपूर्ण स्पर्धेतील जर पाहिलं तर हायएस्ट धावसंख्या नोंदवली जाते ती नक्कीच BNB संघाच्या माध्यमातून. स्टार खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. आपण जर पाहिलं तर चॅलेंजर्स ट्रॉफी रत्नागिरी तिथे ह्याच कृष्णा सातपुतेने जबरदस्त असं योगदान देताना केवळ 2 सामन्यामध्ये 90 धावांचं योगदान देताना संपूर्ण स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. बुलेटचा देखील मानकरी ठरला होता. विनंती करतो 11 फायटर चिपळूण तसेच दिया स्पोर्ट चिपळूण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अत्यंत सुंदर षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. पुढचा चेंडू हो सुंदर चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. स्लोवन स्वरूपाचा चेंडू होता. बॅक टू बॅक 2 चेंडूंची निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र स्थिर 80 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते 1 गडी बाद 3. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्माननीय मुबीनभाई खोत यांचे बंधू प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नासिरभाई खोत यांच्या या क्रीडा स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी आगमन झालंय. तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या वतीने सर्व खेळाडूंच्या वतीने मी नासिरभाई खोत यांचं हार्दिक स्वागत. ऐंशी धावांचा पाठलाग कर पाठलाग करताना पहिलं षटक चालू असताना धावसंख्या होते ती 2 गडी बाद 8. इथे मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात चेंडू जातोय. 1 धाव मात्र मिळते. एका धावेने संघाची स्थिती होते 9 धावा फलकावरती लागतात. आपण जर पाहिलं तर 1 फायटर चिपळूण संघाला धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर आक्रमक फटकेबाजी करावी लागणार. कारण तब्बल 80 धावा या संपूर्ण स्पर्धेतील हायेस्ट धावसंख्या नोंदवली जाते BNB स्पोर्टच्या माध्यमातून. आणि नक्कीच 80 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाची सांगता होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गडी बाद 9 धावा. अत्यंत सुंदर षटकाची सांगता होताना आपण म्हणतोय सुलतान खान टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. आता मात्र गोलंदाजीसाठी पाचारण केलं जात आहे. तुकाराम गुंजे एक हा देखील मोठा क्रिकेटपटू. कुंचे डाउटन राऊंड विकेटचा मारा असणाऱ्या पेट्रोपंप इनकडून पुन्हा एकदा जातो लॉंगॉनच्या पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षण केलं जात आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर षटक टाकलं होतं तुकाराम कुंजे उर्फ महाराज असं त्याचं टोपण नाव. आणि नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून आपण या खेळाडूला पाहत होतो. आणि नक्कीच इथे मात्र प्रत्यक्षात त्याचा खेळ पाहण्याची संधी मिळते. फ्रेंडशिप ट्रॉफी 2019च्या माध्यमातून पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करताना जातोय लॉंगॉनच्या पट्ट्यामध्ये. इथे मात्र सुंदर पुन्हा एकदा 2 धावा मात्र मिळत आहेत. दुहेरीच्या या टोल्याने 80 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते 2 गडी बाद 11. 11 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. आपण पाहताय फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 अत्यंत दर्जेदार असं सत्र कालच्या आपण पाहिलं होतं भरीव सत्र. तशाच प्रकारचे सत्र आजच्या देखील सत्रात नक्कीच चांगले खेळाडू खेळताना दिसत आहेत. कव्हरच्या पट्ट्यात चेंडू जातोय. एका धावेने संघाची स्थिती होते 80 धावांचा पाठलाग करताना 12 धावसंख्या फलकावरती लागते. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं होतं सुंदर अशी फलंदाजी केली होती BNB संघाच्या माध्यमातून कृष्णा सातपुते पंकज जाधव त्याच्यानंतर एजाज कुरशी बबलू पाटील ज्यांनी प्रहार चषक स्पर्धेमध्ये गाव येथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब देखील पटकावला होता. एक जबरदस्त स्टार कास्ट असलेला संघ आपण पाहतो. पुन्हा एकदा चेंडू कट घेतो थर्डमॅनच्या पट्ट्यात जातोय. नक्कीच 4 धावांसाठी फ्रेंडशिप खणखणीत दणदणीत चौकार.
दुसरं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते 16 धावा फलकावरती लागतात. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेटचा मारा असणार आहे. चेंडू उलटा स्वरूपाचा चेंडू होता, इथे मात्र ढकलला जातोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या पट्ट्यामध्ये एकेरी दुहेरीने कोणत्या प्रकारचा फरक पडणार नाहीये बीएनबी संघाला. इथे मात्र धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर आक्रमण मात्र नितांत करावं लागणार यंग फायटर मुरादपूर चिपळूण संघाला. कारण आपण पाहिलं नाणेफेकीचा कॉल जातोय दिया स्पोर्ट चिपळूण माध्यमातून आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, बॅटिंग स्वीकारले. थँक्यू. तुकारांचा हा पुढचा चेंडू आहे. इथे आपण पाहतोय दुसऱ्या षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते 2 गडी बाद 17. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. तोपर्यंत ऐकूया शौर्य डीजेच्या माध्यमातून एक मधुर संगीत. करताना 20 लॉस ऑफ 2 विकेट. प्रोग्रेस नाऊ 3rd ओव्हर. आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 सीझन 2 दिवस 3रा मॅच क्रमांक 1. कालच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनलचा सामना अत्यंत दर्जा झाला होता. तिरुपती सावर्डे तसेच आपण पाहिलं होतं विनिक पलांजे दरम्यान झाला होता. पुढचा चेंडू राईट ऑफ द विकेटचा इथे मात्र सुंदर फटका. आपण जर पाहिलं तर अकूट टप्प्याचे चेंडू आणि वारंवार खेळले जातात. काऊ कॉर्नर मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या पट्ट्यामध्ये धावसंख्या होते 21 धावा फलकावरती लागत आहेत. नक्कीच तिसरं षटक चालू असताना 80 धावांचा पाठलाग करताना अत्यंत सुंदर आपण गोलंदाजी पाहतोय. एक स्टारस्कट खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. मोठे मोठे दिग्गज खेळाडू या संघातनं खेळताना दिसत आहेत आणि नक्कीच एक यंग टॅलेंट म्हणजे चिपळूणातील एक दर्जेदार संघ यंग फायटर चिपळूण संघासमोर चांगल्या प्रकारची गोलंदाजी. यानंतर होणारा सामना 11 फायटर चिपळूण दिया स्पोर्ट चिपळूण. दिया स्पोर्ट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. हा सामना संपल्यानंतर लगेचच विनंती करतो 11 फायटर चिपळूण आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. एकेरी धावेने संघाची स्थिती होते 80 धावांचा पाठलाग करताना 23 धावा फलकावरती लागतात. संघाचं तिसरं षटक चालू असताना 2 गडी बाद 23. दिल्ली अभी बहुत दूर आहे. आपण जर पाहिलं त्या संपूर्ण स्पर्धेतील 80 धावा म्हणजे सर्वोच्च धावसंख्या नोंदवली ती ह्या बीएनबीच्या माध्यमातून. धावांचा पाठलाग करताना मात्र काहीसा अडचणीत सापडतोय नक्कीच यंग फायटर मुरादपूर संघ. पुन्हा एकदा पाहतोय हा चेंडू देखील पंच स्वैर असल्याचे खूण करतायत. मिलिंद केळकर प्रमुख पंच म्हणून कामगिरी पाहतायत. तर स्क्वेअरलेग पंच म्हणून कामगिरी पाहतायत चिपळूणातील एक प्रसिद्ध पंच गोट्या भोसले. माझ्याबरोबर समालोचन कक्षामध्ये गुणलेखकाची कामगिरी पाहतायत आमचे मित्र वैभव नाकरे हिंदीचे प्रसिद्ध समालोचक. अकूट टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. पाहूया एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात. हो 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 सोपा झेल सुटतोय. जीवदान मात्र मिळत आहे फलंदाजाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 80 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या होते 2 गडी बाद 30. अद्यापही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी तब्बल 50 धावांची गरज. एकतर्फीत अशी चाललेली लढत आपण पाहतोय. फ्रेंडशिप चषक 2019 सन्माननीय मुबीनबाई कोच सन्माननीय वाहबाई बेबल यांच्या मैत्रीची गाथा सांगणारी स्पर्धा म्हणजेच फ्रेंडशिप ट्रॉफी 2019 मध्ये सर्व क्रीडा रसिकांचं सर्व क्रीडा खेळाडूंचं उपस्थित मान्यवरांचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. उस्मान गोलंदाजीसाठी येतोय. व्यक्ती कोट्यातील पहिलं संघामार्फत त्याचं आपण जर पाहिलं तर हे 4थं षटक आहे. केवळ 30 धावा फलकावरती लागतात. 2 गडी बाद 30.
एकतर्फी असे चाललेला सामना बिनबीच्या माध्यमातून आपण पाहतोय. कृष्णा सातपुते, पंकज जाधव, एजाज कुरेशी, तसेच आपण पाहतोय दर्जेदार गोलंदाज सुलतानगड. इथे मात्र चौकारच्या माध्यमातून आपण पाहतोय फ्रेंडशिप. या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, ज्यांना रायगडचं टायगर असं संबोधलं जातं, ज्यांच्या नावावर टेनिस क्रिकेटमधील असंख्य रेकॉर्ड ज्यांच्या नावावर आहेत, असेच सन्मान्य उस्मान पटेल यांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आगमन झालंय. या स्पर्धेचे पुरस्कर्ते सन्मान्य मुबीनभाई खोत यांचे भाऊ म्हणजेच प्रसिद्ध उद्योजक नासिरभाई खोत यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्यांचं हार्दिक स्वागत केलं जाईल. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, रायगड का टायगर ज्यांना संबोधलं जातं, विनंती करतो प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय नासिरभाई खोत यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल. त्यांचं हार्दिक स्वागत केलं जाईल. आणि प्रथमच चिपळूण नगरीमध्ये त्यांचं आगमन होत आहे. आपण जर पाहिला टेनिस क्रिकेटमधील इतिहासापर्यंत आतापर्यंत त्यांचं कधी आगमन झालं होतं, परंतु नासिरभाई खोत, मुबीनभाई खोत, वहाबजी बेबल यांच्या आग्रहात खातीर या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने, उपस्थित मान्यवरांच्या वतीने देखील त्यांचं हार्दिक स्वागत करतो. मुबीनभाई, आपण व्यासपीठाजवळ यायचं. मुबीनभाई, आपणास विनंती करतो, आपण कुठे असाल तर प्लीज आपण. नासिरभाई खोत, आपणास विनंती करतो. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, रायगड टायगर ज्यांना संबोधलं जातं, काल रत्नागिरी येथे झालेल्या सामन्यामध्ये 17 चेंडूत तब्बल 52 धावांची खेळी केली होती आणि आपल्या संघाला उपांत्य फेरीमध्ये घेऊन जाण्यास सिंहाचा वाटा होता. तेच उस्मान पटेल या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने म्हणजेच फ्रेंडशिप ट्रॉफी 2019च्या निमित्ताने त्यांचं आगमन होत आहे. पुन्हा एकदा ह्या चिपळूण नगरीमध्ये कॅमेरामन, आपल्याला विनंती करतो, आपण व्यासपीठाच्या दिशेने लक्ष द्यायचंय. कॅमेरामन प्लीज, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत उस्मान पटेल यांच्यासाठी, कारण चिपळूणात प्रथमच त्यांचं आगमन होत आहे आणि त्यांची खेळी प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळणार फ्रेंडशिप ट्रॉफी 2019च्या माध्यमातून. खरोखरच कित्येक वर्ष आपण पाहतोय की उस्मान पटेल आपल्या चिपळूण नगरीमध्ये कधी येतील, कधी त्यांचा खेळ पाहायला मिळेल आणि प्रत्यक्षात संधी मिळते फ्रेंडशिप ट्रॉफी 2019च्या माध्यमातून. इब्राहिम भाई, उस्मान पटेल जी का इंतज़ार था और कहते हैं कि बहुत देर कर दी मेहरबा आते आते। यहाँ दर्शकों को बेताबी से इंतज़ार था और आज की इस रात में उस्मान पटेल का यहाँ परफॉर्मेंस हमें देखने ज़रूर मिलेगा और शानदार इन फॉर्म बल्लेबाज जिसे कहते हैं चल रहे हैं। थँक्यू इब्राहिम भाई. आणि खरोखरच ही स्पर्धा आजचा दिवस आहे ना, तो खरोखर अत्यंत दर्जेदार आहे. टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव, ज्याच्या नावावर तब्बल 25 शतकं, 12 चेंडूत अर्धशतक, 25 चेंडूत शतक, असं कृष्णा सातपुते देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला खेळताना दिसतोय. आणि खरोखरच बबलू पाटील सारखा दर्जेदार खेळाडू खेळताना दिसतोय. पंकज जाधव आपली बॅट तळपली दाखवून दिलंय, एक दर्जेदार खेळाडू. एजाज कुरेशी चिपळूण मैदान ज्याच्यासाठी आतापर्यंत सदैव लकी राहिले, असं दर्जेदार खेळाडू, टार्स कट भरणा असलेले खेळाडू आजच्या सत्रामध्ये पाहताना दिसतील. अत्यंत सुंदर फटका, चेंडू जातोय तो लॉंग ऑफच्या पट्ट्यात, गोईंग गोईंग गॉन. सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. अमराभाई, आपल्याला विनंती करतो, नासिरभाई आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे, त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. डोंगरकर सर, आपल्या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने ह्या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक स्वागत. तसेच नासिरभाई, आपल्या देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. थँक्यू. 50 धावा तब्बल फलकावरती लागतात आणि कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यंग फायटर मुरादपूर संघाचं एका बलाढ्य संघाबरोबर खेळत असताना, चांगल्या प्रकारची झुंज देताना आणि खरोखरच मागील आठवड्यात झालेल्या
राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये या संघाने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला होता. दर्जेदार कामगिरी. तसेच या क्रीडा स्पर्धेचे सन्माननीय वहाबभाई बेबल यांचे देखील आगमन होते. थँक्यू व्हेरी मच. अशा प्रकारे आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ संपतोय. या षटकामध्ये अत्यंत दर्जेदार विजय संपादन केलाय BNB संघाने. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्याचप्रमाणे स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल यंग फायटर मुरादपूर संघाचा हार्दिक आभार. चला 11 फायटर चिपळूण संघ आपणास विनंती करतो आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ विनंती करतो आपले सलामीचे फलंदाज त्वरित मैदानात पाठवायचे आहेत. दिया स्पोर्ट्स आपण सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. 11 फायटर क्षेत्ररक्षण लावून घ्या. एजाज कुरेशी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. एजाज कुरेशी. डोंगरकर साहेब आपणास विनंती करतो. डोंगरकर सर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते याच्यासाठी हमीद परकार यांच्याकडून 3 षटकारांच्या खेळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय. अत्यंत दर्जेदार खेळ या स्पर्धेमध्ये आणि खरोखरच याच्यासाठी मैदान अत्यंत लकी आहे. अत्यंत दर्जेदार खेळी याच्या माध्यमातून चिपळूणकरांनी पाहिल्यात. असा दर्जेदार खेळाडू पहिल्या सामन्यातील 500 रुपयाचा मानकरी ठरतोय क्रीडा दर्दीरसिक आमचे हमीदभाई परकार यांच्या मार्फत. त्यानंतर यंग फायटर मुरादपूर संघाचा तालिब खोत आपणास विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरचे तालिबसाठी देखील बक्षीस जाहीर झालंय. फराज यांच्याकडून तालिबसाठी बक्षीस असणार आहे. विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मुरादभाई आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला बक्षीस द्यायचंय. मुरादभाई प्लीज. अत्यंत सुंदर कामगिरी तालिबची मुरादपूर इथे झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब ज्याने पटकावला होता. अत्यंत सुंदर कामगिरी. धन्यवाद.